आज आपण एक कोडं सोडवणार आहोत. एक मुलगा एका मंदिरात जायला निघाला आणि जाताना काही फुलं घेऊन गेला. आपल्याकडे असलेल्या फुलांमधून काही फुलं त्याने पहिल्या मंदिरात वाहिली. तिथून पुढे गेला तर वाटेत एक तळं होतं, जादूचं. त्यात त्याने त्याच्याकडची फुलं टाकली तर ती दुप्पट झाली. मग ही दुप्पट झालेली फुलं घेऊन तो पुढच्या मंदिरात गेला. तिथे सुद्धा त्याने पहिल्या मंदिरात जेवढी फुलं वाहिली होती तेवढीच फुले देवाला अर्पण केली आणि तो पुढे निघाला. पुन्हा जादूचं तळ लागलं. त्याने ती फुले दुप्पट केली आणि तिसऱ्या मंदिरात त्याने उरलेली सर्व फुलं अर्पण केली आणि आश्चर्य म्हणजे ती पहिल्या आणि दुसऱ्या मंदिरा इतकीच होती. आता आपला प्रश्न असा आहे की सुरुवातीला त्याच्याकडे किती फुलं होती आणि त्याने या प्रत्येक मंदिरात किती फुलं वाहिली. आता आपलं डोकं चालवा आणि उत्तर शोधा. हे सर्व आपण आता गणितात मांडू शकतो का? तर हो. समजा आपण त्या मुलाने प्रत्येक मंदिरात अर्पण केलेली फुले 4x आहेत असे समजू. 4x का? तर 2 वेळा त्याने 2 ताळ्यांमध्ये ती दुप्पट केली होती. शेवटच्या मंदिरात त्याने ही सर्व फुले वाहिली म्हणजे 4x. पण आधीच्या ताळ्यात त्याने ती दुप्पट केली होती म्हणजे दुसऱ्या मंदिरात त्याने 4x एवढी फुलं अर्पण केल्यानंतर त्याच्याकडे 2x फुले उरली होती, ज्याची त्याने दुसऱ्या तळ्यात दुप्पट करून 4x झाली. आता याचा अर्थ दुसऱ्या मंदिरात फुलं अर्पण करण्याआधी त्याच्याकडे 4x प्लस 2x म्हणजे 6x एवढी फुलं होती. पण ही फुले तर दुप्पट होऊन आलेली होती. म्हणजे पहिल्या मंदिरात अर्पण करून झाल्यावर त्याच्याकडे 3x एवढी फुलं होती. पहिल्या मंदिरात 4x उरलेली 3x म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे 7x एवढी फुलं होती. आता हे आहे आपलं उत्तर 7. त्याच्याकडे 7 फुलं होती. त्यातली 4 फुलं त्याने पहिल्या मंदिरात अर्पण केली, मग त्याच्याकडे 3 फुलं उरली. त्या 3 ची त्याने तळ्यामध्ये दुप्पट केली, त्याच्याकडे 6 झाली. पुन्हा त्याने त्यातली 4 फुलं वाहिली, मग त्याच्याकडे 2 फुलं उरली, ज्याची त्याने दुप्पट केली 4 आणि ती शेवटच्या मंदिरात वाहिली. अशी अनेक कोडी तुम्हाला जर हवी असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.